आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। हवामान विभागाकडून देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 7 दिवस 11 अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। हवामान नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय झालेलं आहे। आता या माध्यमातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजचा तर अंदाज बघणार आहोत। उद्या व त्यानंतर पुढचे 2 दिवस कसा पाऊस राहील, येत्या 24 तासामध्ये कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर आता वाढत जाणार आहे, सर्व काही सविस्तरपणे अंदाज तुम्हाला बघायला मिळेल। त्याकरिता फक्त आता आपला हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। जर तुम्ही चॅनलवरती नवीन जर आलेले असाल तर मग एक छोटंसं काम करा, आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका, जेणेकरून रोजची रोज काय होईल तुम्हाला सविस्तर हवामानाचा अंदाज बघायला मिळेल। कारण आता वातावरणात अचानक मोठे बदल होत चाललेले आहेत। सर्व काही अंदाज आता सविस्तर आपण बघणार आहोत। काही ठिकाणी भयंकर स्वरूपाचं मुसळधार पावसाचं वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे। आता पुढच्या काही तासात पाऊस तर वाढणारच आहे, मात्र येत्या 24 तासात एक मोठा बदल होऊन राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे रोजची रोज तुम्हाला सविस्तर हवामान अंदाज या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। व प्रत्येकाने एक छोटंसं काम करायचं आहे, आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे। तुमच्या जिल्ह्याचा देखील या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज दिला जाईल। तर चला पाहूया सविस्तर हवामान अंदाज। तर या ठिकाणी बघू शकता आता मोठा बदल राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। पुढच्या काही तासात तुफान पावसाचं संकट आता राज्यामध्ये येत असून राज्यात धो-धो पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। सध्या जर विचार केला तर आता अतिवृष्टी सदृश्य पावसाची देखील परिस्थिती राज्यात पुन्हा एकदा बघायला मिळणार असून येत्या 2 तासात उदगीरमध्ये सतर्क राहा, अतिशय भयंकर पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पाऊस, शिरूर, अंतपाल, उदगीर, निलंगा तसेच ओरडाचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दाखल होत आहे। तुफान पावसाचं आगमन पुढच्या काही तासात या भागात होणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर इकडे काही भाग आहेत, त्यामध्ये भागतीचा भाग असेल, तसेच किल्लारणीचा भाग असेल मध्यम ते जोरदार, निलंगा साईडचा भाग मध्यम ते जोरदार, तसेच बेमेल तुळजापूरच्या भागात मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाचं वातावरण हे बघायला मिळू शकतं। काही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। काही तर असे भाग आहेत की त्या ठिकाणी पावसाची तीव्रता आणखीन वाढू शकते, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता जेवढं होईल तेवढं सतर्क राहावं। तुळजापूर या ठिकाणी भयंकर पाऊस आता दाखल होणार असून सध्या स्थितीला तुळजापूरच्या एकदम पश्चिम साईडला भयानक स्वरूपाचा पाऊस दाखल झालेला आहे। याची तीव्रता वाढून हा पाऊस इकडे पानगाव बार्शीकडे सरकत जाईल व त्या ठिकाणी भयंकर स्वरूपात बरसणार आहे। काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची त्या भागात हजेरी लावू शकतो, त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क देखील राहायचं आहे। त्यानंतर चौसाळ्याचे काय भाग आहेत, चौसाळ्याच्या बऱ्याच भागात जोरदार ते मुसळधार पाऊस येत्या 2 तासात दाखल होणार आहे। बीड जिल्ह्यात तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे। यामध्ये बीड, वडवणी, तेलगावचे भाग असतील सध्या मोठं पावसाळी क्षेत्र आता दाखल होण्याच्या मार्गावरती बघायला मिळत असून जोरदार ते मुसळधार पाऊस आता हजेरी लावत चाललेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। बर्दापूर तालुका मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यानंतर केज तालुक्यात पावसाचं प्रमाण आता वाढणार आहे। बर्दापूर, केज तालुका भयंकर पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्याकडे पाऊस वाढत चाललेला आहे, सध्या सुरू असलेला पाऊस कुठे विजांच्या कडकडाटासह दाखल होत आहे, अशा जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर माजलगाव साईड पासून ते डायरेक्ट गेवराई, बीड पर्यंत जोरदार धो-धो पावसाची शक्यता तर राहणारच आहे। 100% पाऊस चांगल्या व्याप्तीसह बरसणार आहे। त्यानंतर पाथरी, सेलू, माजलगावच्या भागात तुफान मुसळधार पावसाचं आगमन होणार असून विजांच्या लखलखटासह कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर जर विचार केला तर इकडे उत्तर साईडचे काय भाग असतील, छत्रपती संभाजीनगर अतिशय भयंकर पावसाला आता सुरुवात होणार असून सतर्क राहा। आता तुमच्या पण जिल्ह्याचा हवामान अंदाज बघायला मिळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे रोजची रोज तुमच्या जिल्ह्याचा अंदाज बघायला नक्कीच मिळणार आहे। तर इकडे बघू शकता आता छत्रपती संभाजीनगरला भयानक पाऊस आता दाखल होणार असून अंबड, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात तुफान पावसाची शक्यता आहे। देऊळगाव राजाला नवीन पावसाचं क्षेत्र तयार होणार आहे। बदनापूरच्या उत्तर साईडला सध्या मुसळधार पावसाने भाग व्यापलेला असून आता तीव्रता आणखीन वाढणार आहे। जालन्याच्या उत्तर साईडला तुफान पाऊस सध्या सुरू झालेला आहे, याच्यामध्ये आणखीन आता तीव्रता वाढणार असून अतिशय मुसळधार पावसाची शक्यता देखील काही भागामध्ये बघायला मिळू शकते। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस वाढणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। आता फक्त
राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊयात, कारण रात्र खूप महत्त्वाची आहे. रात्रीला एक मोठं पावसाचं संकट आता राज्यावरती येणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तीव्र मोठं संकट आता राज्यात पावसाचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता अंदाज लक्षात घ्या व जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहा. भयानक परिस्थिती आता निर्माण होणार आहे. पुढच्या 2च तासामध्ये तुफान पाऊस काही जिल्ह्यामध्ये आता सरकणार आहे. त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो. आता मात्र 2च मिनिटं वेळ काढून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा सविस्तर अंदाज आता बघायला मिळेल. तर चला पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता, जर विचार केला तर अतिशय मुसळधार पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार असून बर्दापूरचा भाग, रेणपूरचा भाग असेल, लातूरचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अतिशय भयानक पावसाचा अंदाज आहे. यामध्ये बर्दापूर, रेणापूर, लातूरचा भाग आहे, घाटनांदुरा, अंबेजोगाई मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी पुढच्या 2च तासात मुसळधार पाऊस चांगल्या व्याप्तीचं आता आगमन करणार आहे. विजांचा प्रचंड कडकडाट, तुफान तीव्रताही पावसाची बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाट धोधो आगमन आता पावसाच होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व आता सतर्क राहायचं आहे. मध्यम ते जोरदार पाऊस आता दाखल होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. विजांचा प्रचंड कडकडाट आता बघायला मिळत आहे. अंबेजोगाईमध्ये 2च तासात आता पाऊस दाखल होणार आहे. अंबेजोगाईच्या बऱ्याच भागात येत्या 2च तासात पावसाची व्याप्ती आता वाढत जाणार आहे. मोठा अलर्ट बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे धारूळ, परळीचा भाग असेल, राणी सावरगावचे भाग असतील, आता सध्या स्थितीला पाऊस वाढत जाणार आहे. केज तालुक्यात पाऊस वाढणार आहे. धारूळ तालुक्यातील काही भागात सध्या पाऊस सुरू झालेला असून धारूळ तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये धारूळच्या पूर्व साईडला आता मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालेला असेल. आणखीन तीव्रता वाढणारच आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढत चाललेला आहे. यामध्ये इकडे वडवणी, तेलगाव, बीड शहराचा मेन भाग असेल, गेवराई असेल, त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या मोठ्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क देखील राहायचं आहे. कारण की भयानक मोठं पावसाचं वातावरण आता दाखल होण्याच्या मार्गावरती आपल्याला बघायला मिळत आहे. गेवराई तालुक्यात भयानक पाऊस येत्या 2 तासात सक्रिय होणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर आता एक मोठं पावसाचं वातावरण काही जिल्ह्याकडे सरकत चाललेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीसारखा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. तर चला तो पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे दाखल होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. यामध्ये इकडे बघा, मध्यम ते जोरदार पाऊस आता येत आहे. निफाडमधून शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या. निफाडला पाऊस सुरू आहे. निफाड ते येवला तुफान पाऊस बरसणार आहे. रात्री मध्यरात्रीपर्यंत एक खूप मोठा अलर्ट देखील या भागात बघायला मिळेल. जोरदार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र आता दाखल होण्याच्या मार्गावरती आहे. काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाचा अंदाज आहे. विजांचा प्रचंड कडकडाट, भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. नाशिक पासून ते डायरेक्ट इकडे येवल्यापर्यंत जोरदार पावसाचं क्षेत्र आता नवीन तयार होत चाललेलं आहे. याच्यामुळे जोरदार ते अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, ही सध्याची परिस्थिती झाली. एवढंच नाही तर पुढच्या 24 तासामध्ये मोठा बदल घडून काही जिल्ह्यांमध्ये आता जोरदार पाऊस वाढणार आहे. त्या पण जिल्ह्यांची नावे सांगतो. इगतपुरी, श्रीरामपूरच्या भागात देखील सध्या 2च तासात तुफान पावसाचं आगमन होईल. राहुरी, गोडेगाव, बागूर, पाथर्डी, अहिल्यादेवीनगरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. छत्रपती संभाजीनगर, अंबडला पाऊस सुरू झालेला आहे. त्यामध्ये जालन्याच्या उत्तर साईडला सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. विजांचा कडकडाट देखील बघायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. मोठं पावसाळी क्षेत्र आता बघायला मिळत असून अतिशय भयंकर स्वरूपाची स्थिती आपल्याला दिसून येत आहे. मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाने आता आपली तीव्रता व व्याप्ती वाढवल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. भयंकर स्वरूपाचे वातावरण आता आपल्याला पाहायला मिळत असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावं. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे. केज तालुका लवकरच पाऊस झोडपणार असून केज तालुक्यात 2 तासात पावसाची शक्यता आहे. बार्शी तालुक्यात 2 तासात पावसाला आता मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळणार आहे. पुढचे 24 तास कसे राहतील ते देखील आता सांगत आहे. लक्ष देऊन बघा. 24 तासाच्या आत एक मोठं पावसाळी क्षेत्र आता तीव्र रूप धारण करणार असून विजांच्या प्रचंड कडकडाटासह आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस यामुळे बघायला मिळणार आहे. तर यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात भयानक अलर्ट असेल, तर चला त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला आता एका मिनिटामध्ये सांगतो.
जर यामध्ये विचार केला तर आता विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। आता पुढच्या काही तासामध्ये तर ही स्थिती आपण बघितली आहे, मात्र आता पुढचे काही तास अतिशय भयानक स्वरूपाचे तर राहणारच आहेत। कुठे मध्यम राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, तर कुठे अतिशय मुसळधार पाऊस राहणार आहे। येत्या 24 तासामध्ये सतर्क राहण्यासारखी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे। यामध्ये सातारा, वडूज, कराड, विटाचे भाग असतील, मध्यम ते जोरदार काही भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस दाखवणार असून विजांच्या लखलखाटासह पाऊस येत आहे। या ठिकाणी बघू शकता कराड, विटा, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, दौंड, बारामतीच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बारामतीचे भाग असतील, याही ठिकाणी अकलूजच्या भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस 100% बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह धोधो पावसाचं आगमन होणार आहे। कळंब, केज तालुका असेल, या देखील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण आता दाखवणार असून विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। गेवराई पासून ते इकडे बर्दापूर, लातूरचे भाग असतील, या ठिकाणी एक नवीन पट्टा सक्रिय होईल व त्या माध्यमातून मुसळधार पाऊस आपल्याला राज्यातील काही भागात बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्या। त्यानंतर पुढच्या 24 तासामध्ये बीड, जालन्याचे भाग असतील, लातूर, नांदेडचे भाग असतील, विजांचा प्रचंड गडगडाट, लखलखाट या माध्यमातून पाऊस बघायला मिळणार आहे। यामध्ये इकडे तुळजापूर, वैराग, धाराशिव, बार्शी, कुरडवाडी, परंडा, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, एनकी, सोलापूर, सांगोली, पिलवच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस दाखवणार आहे। एवढंच नाही तर काही भागात अतिशय मुसळधार पावसाची पण शक्यता राहणारच आहे। अहमदपूर, देगलूरचे भाग असतील, नांदेड, परळी, माजलगाव, बीड, केज तालुका, धारूर तालुका, तेलगाव तालुका असेल, वडवणी तालुका असेल, मध्यम ते जोरदार काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार देखील पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर इकडे गेवराई, अंबेजोगाईचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे। पाथरी, सेलू, परभणी, परतूर, अंबड, पैठणचे भाग, भागूर, पाथर्डीचे भाग असतील, कडाचा भाग असेल, जामखेडचा भाग असेल, पुढच्या काही तासातच तुफान पावसाची शक्यता असून पाऊस हा रौद्ररूप दाखल करणार आहे व 24 तासात आणखीन तीव्रता वाढून या ठिकाणी पाऊस पडणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्याकडे मोठं पावसाळी क्षेत्र दाखल होत आहे अशा जिल्ह्यांची नावे सांगतो, कारण आज आणि उद्या काही भागात तीव्र पाऊस वाढणार आहे। त्यानंतर वादळी पाऊस हा बंगालच्या उपसागराकडून राज्यामध्ये दाखल होणार आहे, त्याचा प्रभाव देखील सुरू होणार असून मुसळधार ते नदी नाले वाहणारे तुफान पाऊस कोणत्या जिल्ह्यात बघायला मिळतील त्यांची नावे आता लगेच सांगतो। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुणे, अहिल्यादेवीनगर, खेड, दोनचे भाग असतील, जामनेर, पैठण, श्रीरामपूरचे भाग असतील, वैजापूर, नाशिकचे भाग असतील, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस इकडे नाशिक, श्रीरामपूर, पैठण, जालना, सिल्लोड, कन्नड, मालेगाव, मनमाड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सर्वत्र मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण, पावसाची शक्यता बघायला मिळणार असून विजांच्या प्रचंड लखलखाटासह भयानक स्वरूपाचा पाऊस दाखल होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। अतिशय भयानक स्वरूपाची पावसाची परिस्थिती ही बघायला मिळणार आहे, त्यामुळे तीव्र रूप पावसाचं पाहायला मिळू शकतं। तुफान पावसाची शक्यता काही भागामध्ये बघायला मिळू शकते। हा एक मोठा अलर्ट म्हटलं तरी काय हरकत नाहीये, तुफान पावसाची शक्यता म्हटलं तरी काय हरकत नाहीये। भयानक स्थिती पावसाची आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आणखीन तीव्रता कोणत्या भागात वाढत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। यामध्ये धुळे असेल, साक्री असेल, अहवा, रात्रीला तर डेंजर इशारा आहे, मात्र उद्या दिवसा देखील तुफान पाऊस राहणारच आहे। वाणी, मनमाडचे भाग याही ठिकाणी एकंदरीत विचार केला तर तुफान ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर चला आता पुढच्या 2 तासात काही ठिकाणी भयानक पाऊस दाखल होत आहे, त्यानंतर येत्या 24 तासात उद्याला एक भयानक पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आता सांगतो। तर इकडे बघा, पूर्ण मराठवाड्यामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस उद्या राहणार आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता आहे। विदर्भामध्ये थोडासा कमी पाऊस राहील, जास्त अंदाज नाहीये, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील। अशा प्रकारचं वातावरण हे आपल्याला पुढच्या 24 तासात बघायला मिळणार आहे। मात्र येत्या 2 तासाचा विचार करता आता येत्या 2 तासाची परिस्थिती सांगतो। येत्या 2 तासात पाऊस आणखीन तीव्र होणार असून विजांच्या लखलखाटासह, विजांच्या कडकडाटासह आपलं रूप वेगळ्या स्थितीत दाखवणार असून केज तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, परळीमध्ये, गंगाखेडमध्ये, अहमदपूरमध्ये, माजलगाव, पाथरीमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणारच आहे। त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूरला अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता राहणार आहे। राहुरी, गोडेगाव, संगमनेर, राजूर, तसेच इकडे उत्तर महाराष्ट्र असेल, जुन्नर असेल, अलकुटी, मंचरचा भाग असेल, चाकण असेल, याही ठिकाणी खोपोलीच्या भागापर्यंत जोरदार ती मुसळधार पाऊस राहणार आहे। रोज असाच हवामान अंदाज बघण्यासाठी आता आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। पुढचा व्हिडिओ लवकरच देत आहोत, तो बघायला मिळेल। तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।